मित्र, आपण पुणे शहरामध्ये पोलीस भरतीची काही एक्झाम झाली होती मागची 2019ची. त्या पेपरमधलं मॅथ्सचे क्वेश्चन आपण बघत आहे. तर पहिला क्वेश्चन आहे मॅथ्सचा. पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही? नैसर्गिक संख्या नाही असं विचारलंय बरं का. नैसर्गिक संख्या असं आहे असं नाही विचारलंय. तर कसं माहिती का, नैसर्गिक संख्यांची सुरुवात आहे ना 1 पासून सुरू होती, बरोबर आहे. 1 2 3 4 5 हे सगळ्या नैसर्गिक संख्या आहे. पण याच्यामध्ये आहे ना, याच्यामध्ये 100 पण नैसर्गिक आहे, 1 पण नैसर्गिक आहे. हां, आणि यापैकी ना हे उत्तर असणार नाही, कारण काय माहिती आहे का, इथे 0 नैसर्गिक संख्या नाही. त्यामुळे एक जो पर्याय हा चुकीचा आहे. नाही असं विचारलंय, कोणती नैसर्गिक संख्या नाही, तर मग 0 नाही आहे. ठीक आहे. 2 ऑप्शनमध्ये 1 आहे, 3 ऑप्शनमध्ये 100 आहे, 4 ऑप्शनमध्ये यापैकी नाही. तर 1 नंबरचा ऑप्शन याचं आलेला क्वेश्चन आहे. हे सगळे आलेले क्वेश्चन आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? ठीक आहे. आता मूळ संख्या नाही असा प्रश्न विचारलाय, तर मूळ संख्या 437 नाही आहे. 137 ही मूळ संख्या आहे, 173 मूळ संख्या आहे आणि 811 मूळ संख्या आहे. तर आता तुम्हाला सांगतो, मूळ संख्यावर क्वेश्चन येते, त्यामुळे तुम्ही ना मूळ संख्या लिहून घ्या. मी मूळ संख्या लिहून देतो. हे बघा, आता 100पर्यंत मूळ संख्या सांगतो. 2 ही मूळ संख्या आहे, 3 5 11 13 17 19 29 ह्या मूळ संख्या बरोबर आहे. आणि परत 37 ही पण मूळ संख्या आहे. 41 पण आहे, त्याच्यानंतर 43 पण आहे, त्याच्यानंतर 47 पण येते, 47 53 59 61, त्याच्यानंतर 67 पण येते, 67 71 73 79 83 89 आणि 97. ठीक आहे. 89 आणि 97 हे 100पर्यंत त्याच्या मूळ संख्या दिल्यात मी. बाकीच्या लिहायला जागा नाही, तर बाकीचे ठीक आहे, तुम्हाला जर मिळत नसलं तर मी टेलिग्रामवर टाकून देतो. ठीक आहे. तर एवढं मूळ संख्येत लक्षात ठेवा. मूळ संख्येवरती क्वेश्चन आला आहे. आता मूळ संख्येवर कसं माहिती आहे का, हे बघा, आता मूळ संख्या कशी माहिती आहे का, ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येव्यतिरिक्त दुसरा कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजे ह्या संख्येला, आता हे बघा, लक्षात ठेवा, ही 137 आहे. 137ला 1 किंवा 137 ह्याच संख्येने भाग जाते, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून ती मूळ संख्या आहे, बरोबर आहे. त्यामुळे ती मूळ संख्या म्हणतात. आणि 173 हिला पण एकनच किंवा 173नच भाग जाते. 813ला पण एकनच किंवा 173 भाग जाते. पण 473 आहे ना, 437 आहे ना, 437 तसं नाही. 437ला आहे ना, 437ला 19 भाग जाते, 19 पण भाग जाते, आणि 437ला 23 पण भाग जाते. ठीक आहे. 23 पण भाग जाते. ठीक आहे. म्हणून ही मूळ संख्या होईल का? मूळ संख्या होणार नाही. ठीक आहे. ही मूळ संख्या नाही, आणि मूळ संख्या नाही असंच विचारलं. ठीक आहे. ज्या संख्येला 1 ना किंवा त्याच संख्येने भाग जाते त्याला मूळ संख्या म्हणतात. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येस 4ने पूर्ण भाग जात नाही? क्वेश्चन आहे ना, पोलीस भरतीचा पेपर सोडताना क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्यायचा, कारण क्वेश्चन 4ने पूर्ण भाग जात आहे असं नाही आहे, 4ने पूर्ण भाग जात नाही असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता मग काय माहिती आहे का, 4ची कसोटी लक्षात ठेवा. 4ची कसोटी काय सांगते? 4ची कसोटी 4ने भाग जात नाही म्हणजे 4ची कसोटी वापर. 4ची कसोटी काय माहिती आहे का, जर संख्येच्या शेवटच्या शेवटच्या दोन अंकांना, बरोबर आहे, 4ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. ठीक आहे. मग आता बघू, 76ला 4ने भाग जाते एखादं, 4 1 4 3 उरले, 3 6 4 8 4 8 4 9 36 जाते भाग. या 2 नंबरला भाग जाते. ठीक आहे. 1ला भाग जाते. हां, त्याच्यानंतरचा पुढचं बघू. याला 138ला भाग जाते एखादं, 38ला भाग जाते एखादं, 38ला भाग जात नाही. 4 9 36 36 2 उरतात. ठीक आहे. 9 चूक 36 ना, 2 उरतात, त्यामुळे याला 2ला भाग जात नाही. तर त्याच्यानंतर 16ला पण बघू. 4 चूक 16, 16ला 4ने भाग जाते. त्याच्यानंतर 12ला 4 ते 12 याला भाग जाते, याला भाग जाते, याला भाग जाते, याला भाग जात नाही. त्यामुळे याचा आन्सर 2 नंबर आहे. 2 नंबर, 2ला भाग जात नाही 2 नंबरच्या आन्सरला. त्याच्यानंतरचं आहे, 800 ग्रॅम हे 160 किलोग्रॅमचे किती टक्के? आता व्यवस्थित लक्ष द्या मित्र, काय विचारलंय, 800 ग्रॅम हे 160 किलोग्रॅमचे किती टक्के? आता हे 800 काय माहिती आहे का, 800 ग्रॅममध्ये, बरोबर आहे. 800 काय ग्रॅममध्ये, आणि 160 काय माहिती आहे का, ते किलोग्रॅममध्ये, केजी ग्रॅममध्ये. तर मग आता काय करावं लागेल, याचं म्हणजे प्रमाण सेम करावं लागेल ना. 160 किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करावं लागेल. ठीक आहे. मग 160 किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करावं लागेल, 1,60,000 येईल ते, 1,60,000.
1,60,000 ग्रॅम, कारण 1,000 ग्रॅम म्हणजे 1 किलो होते, बरोबर आहे. तर ते 160 किलो आहे ना. मग आता इथं सगळ्यालाच माहिती आहे 1,000 ग्रॅमचा 1 kg होते, ठीक आहे. तर मग हे किती आहेत, 160 kg, मग ते काय, मग ते किती होईल, 1,60,000, ठीक आहे. 1,60,000 किलोग्रॅम त्याचं प्रमाण काढायचं आहे. 800 1,60,000 गुणिले 100, ठीक आहे. आता हे टक्के काढायचे म्हणून 100 घेतले का, 0 कटले 2, 0 कटले 2, 0 कटले 2 आणि हे 2, किती उरले, फक्त 16, ठीक आहे. 8/16. आता लक्षात ठेवा, 8 न 16ला भाग जात नाही, 0 द्यायचा, पॉईंट घ्यायचा, 0 मायनस करायचा, 8 घ्यायचे आणि खाली 0 घ्यायचा, ठीक आहे. पॉईंट दिल्याच्यानंतर 0 घ्यायचा, किती झाले, 80 झाले. मग 16चं टेबल म्हणायचा, 16×5 80, 16×5 80, 0.5, त्याचं उत्तर आलं बरोबर 0.5%, ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन, एका गावाची लोकसंख्या 2420 आहे. दरवर्षी लोकसंख्या वाढीचा वेग 10 आहे, तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती. 55 नंबरचा क्वेश्चन. एका गावची लोकसंख्या 2420 आहे, दरवर्षी लोकसंख्या वाढीचा वेग 10 आहे, तर 2 वर्षानंतर विचारलं ना. मग एका वर्षात किती वाढती, 110%, बरोबर आहे. आणि दुसऱ्या वर्षी किती वाढती, 110, ठीक आहे. हां, मग 0 काढला, हा 0 वरती त्याला पॉईंटमध्ये, हा 0 वरती पॉईंट गेला, मध्ये गेला, बरोबर आहे. हां, ठीक आहे. मग आता इथं गुन्हा करायला, ठीक आहे. मग काय राहिलं, आता लक्षात घ्या, काय उरलं, 1.1, बरोबर आहे. 1.1 उरलं ना. मग लक्ष द्या, 1.1 गुणिले 1.1 बरोबर किती आलं, 1.21 आलं, बरोबर आहे. आता पहा, गावाची लोकसंख्या 2410, बरोबर आहे. मग 2410, तर त्या गावाची लोकसंख्या किती होती ते काढायचे ना. मग 2420 भागिले 1.21, हां, 2420 भागिले 1.21 करायचं. मग 2420 भागिले 1.21 केलं, समजा आपण पॉईंट नंतर पहिले पॉईंट लक्षात नाही घ्यायचा, डिव्हिजन करताच पॉईंट लक्षात नाही घ्यायचा. मग 121 भाग जाते, 121 दुनी 242, ठीक आहे. 2 आलं, मग ह्या पॉईंट नंतर 2 नंबर आहे ना, मग 2 0 घ्यायचे आणि हा 1 0, 3 0, म्हणजे 2000चा आन्सर आला, ठीक आहे. 2000चा आन्सर आला. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 56 नंबरचा. आता हे जे क्वेश्चन आहेत मित्र, हे कसे माहिती आहे का, खालील अपूर्णांकामध्ये, बरं का, अपूर्णांकामध्ये कसे माहिती आहे का, 3×5, 4×7, 8×9 व 9×11 असं आहे अपूर्णांकामध्ये, ठीक आहे. आणि हे आन्सर पण असेच आहेत अपूर्णांकामध्ये, ठीक आहे. तर आता बघू, आता लक्ष ठेवा, हे क्वेश्चन सोडवताना काय करायचं माहिती आहे का, की पहिले याचं आहे ना दशांश अपूर्णांकामध्ये करायचं, दशांश अपूर्णांकामध्ये याचं करायचं, म्हणजे 5न 3ला भागायचं. आता हे बघा, 3/5, 5न 3ला भागतात नाही, 0 घेतला, 0 मायनस केला, पॉईंट दिला, 3 30, ठीक आहे. मग 5 6 30, ठीक आहे. याचा अपूर्णांकाला 0.6, ठीक आहे. 0.6 आला याचा अपूर्णांकाला, याचा 3×5 आला 0.6, ठीक आहे. आता 4×7चं बघू, 4×7, 7 4ला भाग जात नाही, मग पॉईंट दिला, ठीक आहे. खाली पॉईंट 0 द्याला, 0 मायनस केला, 4 घेतले, पॉईंट द्याला, 0 घेतला. मग 7चा टेबल 40पर्यंत, 7×7 जास्त होते, 7×5 35 घेऊ, 35 उरले, खाली किती उरले, 5 परत 0 घेतला, 50 झाले, 7 7 49, मग 0.57 आलं, ठीक आहे. याचं किती आलं, 0.57, ठीक आहे. आता पुढचा 8 आणि 9चा बघू, 8 आणि 9चा इकडे करू. हां, 8 आणि 9चा, 9नच भाग जात नाही, परत सेम प्रोसेस, 0 मायनस करायचा, 8 म्हणजे 0, हां,
खाली उरले 8, पॉईंट दिला, 0 घेतला. हां, 9चं टेबल 80 भरता. 9 1 9 2 8 9 17 9 4 9 5 9 5 95 54 9 37 9 8 72. हां, 9 9 81 होते. हां, 9 8 72. परत किती उरले? 8 उरले. परत 0 म्हणजे 0.88 ते याचं येते 0.88. 8 9 8 9 त्याचं येते 0.88. आणि आता राहिलं 9चं 11. 9 11 पॉईंट दिला, पॉईंट मायनस केला, 9 उरले. 0 दिला, 0 मायनस केला, 9. हां, 11 8 88. इथं 0.8 येते. 88 मायनस केले, 2 उरतात. परत 0 घेतले. 11 1 11 म्हणजे 0.81 येते. याचं किती येते? 0.81. ठीक आहे. मग आता काय याचा क्रम लावायचा आहे. मग सगळ्यात कमी हे काय? हे पहिल्याचं आहे 0.60. हां, सॉरी 0.6 आहे. नंतरचं काय? उतरता क्रम विचारला. कोणता क्रम विचारला? उतरता. 0.6 0.57 0.88 0.81. मग पहिला सुरुवातीला कोण आहे? 0.6. 0.6 कशाचं आहे? 3 5. मग 3 5चं कोण आहे? हे 3 5. त्याच्यानंतर कोण आहे ते? 0.57. 0.57 कोणाचं आहे? 4 7 हे. त्याच्यानंतर कोणाचं आहे ते? 0.8 0.81 0.81 कोणाचं आहे? 9 11 येते. त्याच्यानंतर 0.88 येते. 0.88 कोणाचं आहे? 8 9चं. म्हणजे याचं 2 नंबरचा आन्सर आहे. ठीक आहे, 2 नंबरचा आन्सर आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन पाहू. हां, चला लक्ष दे मित्रो. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन कसा माहिती आहे का? एक मिनिट. हा क्वेश्चन कसा माहिती आहे का? हा क्वेश्चन असा आहे, वर्गमुळात 0.009 गुणिले 0.036 गुणिले 0.016 गुणिले 0.08 भागिले असं आहे 0.002 गुणिले 0.308 गुणिले 0.302. हा असा क्वेश्चन आहे. तर सरळ काय उरले माहिती आहे का? पॉईंट नंतर 3 नंबर आहे, पॉईंट नंतर 3 नंबर आहे. त्यामुळे हे कटले, सरळ कटून जाऊ राहिले. बरोबर आहे. पॉईंट नंतर 3 नंबर आहे, पॉईंट नंतर 4 नंबर आहे. ठीक आहे. पॉईंट नंबर नंतर तरी पण एक कट राहिली तिथं. त्याच्यानंतर हे पॉईंट नंतर 3 नंबर आहे, पॉईंट नंतर 4 नंबर आहे. हे पण इथं कट राहिले. आता काय उरलं काय? 20 गुणिले 16 गुणिले 8 ही 9 36 16 8 उरते वर्गमुळात. आणि खाली उरते 2 गुणिले हे 2 गुणिले 8 गुणिले 2. हे असं होते कारण हे पॉईंट सगळे कट राहिलेत. हे सगळे पॉईंट कटते. ठीक आहे. मग आता लक्ष द्या मित्रो. आता हे कट राहिलेत. 8 1 8 8 2 16 2 1 2 8 2 36. ठीक आहे. हे कटलं. त्याच्यानंतर हे 2 1 2 2 चूक 8. ठीक आहे. काय उरलं? 9 गुणिले 18 गुणिले 2. काय उरलं? 9 गुणिले हे 18 2 36 हे 2 आणि हे 18चा गुणाकार आहे 36. त्याच्यानंतर काय उरलं? गुणिले 4. ठीक आहे. त्याच्यानंतर हे उरलं आणि वर्गमूळ जसे तसं. आता लक्षात ठेवा, 9 कितीचा वर्गमूळ आहे? 3चा. 36 कितीचा वर्गमूळ आहे? 6चा. बरोबर आहे. आणि 4 कितीचा वर्गमूळ आहे? 4 कितीचा वर्ग आहे? सॉरी 4 कितीचा वर्ग आहे? 2चा. म्हणजे 3चा वर्ग आहे 9, 3चा वर्ग आहे 9, 6चा वर्ग आहे 36 आणि 2चा वर्ग आहे 4. मग हे खाली काय लास्टला काय उरलं? हे वर्गमूळ आहे. कशात आहे? हे वर्गमूळ आहे. मग आपण याचं वर्गमूळ घेतलं, हे वर्गमूळ कट झालं. जर आपण याचं वर्गमूळ घेतलं, 9चं वर्गमूळ 3, 36चं वर्गमूळ 6 आणि 4चं वर्गमूळ जर हे घेतलं तर मग हे वर्गमूळ हे कॅन्सल झालं. मग आता उरलं काय? 3 6 आणि 2. आता उरलं 3 6 2. मग सायंत्रिक 3 गुणिले 6 18, 18 गुणिले 2 बरोबर 36. ठीक आहे. याचा आन्सर आला 36. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, हां 343 गुणिले, लक्ष द्या, 343 गुणिले 343 गुणिले 343 मायनस 113 गुणिले 113 गुणिले 113 हे भागिले. याचा अर्थ भागिले होत्या.
भागाकारात म्हणजे खाली हे असं 343 भागिले 113. ठीक आहे, हे भागाकाराचं चिन्ह आहे, याचा अर्थ भागाकार होते. तर ठीक आहे, लक्ष द्या. हां, भागिले 343 गुणिले 343 प्लस 343 गुणिले 113 प्लस 113. आता याला आहे ना, याला एक स्ट्रक्चर लागू होते, मी सांगतो मला. एचा तिसरा घात एचा तिसरा घात मायनस बीचा तिसरा घात भागिले एचा वर्ग. म्हणजे बघा, आता एचा तिसरा घात म्हणजे काय, हे एचा तिसरा घात आहे, मायनस बीचा तिसरा घात म्हणजे काय, हे बीचा तिसरा घात आहे. तीनदा आहे ना. समजा याला ए म्हणायचं, याला काय म्हणायचं ए, आणि याला बी म्हणायचं. ठीक आहे, आता लक्षात द्या, याला बी म्हणायचं, हे तीनदा आहे म्हणून तिसरा घात, हे तीनदा आहे म्हणून तिसरा घात, बीचा तिसरा घात. ठीक आहे, आता खाली काय एचा वर्ग म्हणजे हे 343 गुणिले 343 म्हणजे एचा वर्ग. ठीक आहे, समजलं, एचा वर्ग प्लस ए बी काय, हे 343 ए आणि हे बी. ठीक आहे, हे दोन ए बी प्लस बीचा वर्ग. आता बीचा वर्ग काय, हा बीचा वर्ग. ठीक आहे, हा बीचा वर्ग झाला, हा ए बी झाला आणि हा एचा वर्ग झाला. ठीक आहे, मग हे स्ट्रक्चर, मग या स्ट्रक्चरचा आन्सर काय माहिती आहे का, ए मायनस बी. स्ट्रक्चर काय, ए मायनस बी. लास्टला आन्सर काय राहिले, लास्टला आन्सर हे येतं ए मायनस बी. मग ए काय आपलं, ए काय, ए 343 आणि बी काय 13. मग करायचं 343 मायनस 13, सॉरी मायनस 113. ठीक आहे, पुढच्या पेजवर घेऊ. मग लक्ष द्या, 343 मायनस 113 बरोबर काय येऊ राहिलं आपलं, 43 मधून हे 43 मधून 13 कटले, 30 उरले आणि 300 मधून 100 कटले, 200 उरले, 230. ठीक आहे, 230 याचा आन्सर. ते फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्र. हा क्वेश्चन रिपीट येऊ शकते. ह्या असे 2-3 फॉर्म्युले, ते फॉर्म्युले लक्षात ठेवा. लक्ष द्या मित्र. क्वेश्चन वर्गमुळात 1 बरोबर किती, ते 1चा वर्गमूळ 1च येते. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे की 30 ते 50 यामधील मूळ संख्या सरासरी किती. मी आताच तुम्हाला 1 पासून 100 पर्यंत मूळ संख्या लिहून द्यायला. ठीक आहे, 1 पासून 100 पर्यंत मूळ संख्या आपण आताच घेतल्यात. तर लक्ष ठेवा, आता 30 पासून 50 पर्यंत मूळ संख्या किती येतात. तर हे बघा, 31, 37, त्याच्यानंतर येते 41, 43 आणि 47. ठीक आहे, तर ह्या सगळ्या संख्येची बेरीज जर आपण केली तर ती बेरीज येते 199. आता मूळ संख्यांची सरासरी कधी बने ना, सरासरी काय येईल, सरासरी म्हणजे एकूण बेरीज भागिले संख्या. ही झाली 1 2 3 4 5, किती झाल्या 5, मग 199 भागिले 5. मग करायचं 5 1 5, 5 3 15, 15 किती 19 मध्ये 15 गेले, किती उरले 4. परत 5 न 49ला, हे 49ला 5 न हे 49ला बघायचं, 5 न 45 किती उरले 45, 5 न 45 किती उरले, परत 4 उरले. मग पॉईंट घेतला. ठीक आहे, पॉईंट घेतला, इथे 0 आला. 5 8 40, 39.8. हा भागाकार, काटाकाटीचा भागाकार केलाय तुम्ही. अशा पद्धतीने मग करता, अशा पद्धतीने पण करू शकता. 199 भागिले 5 असं पण करू शकता. इथं मग भागाकार करू शकता. ठीक आहे, नंतरचा क्वेश्चन आहे. तर नंतरचा क्वेश्चन आहे मित्र, आईच्या व मुलीचे आजचे वयाचे गुणोत्तर 7:1 आहे. 4 वर्षापूर्वी गुणोत्तर 19:1 होते. तर आजपासून 4 वर्षानंतर आईचे व मुलीचे गुणोत्तर किती. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, आईचे व मुलीचे गुणोत्तर किती आहे, 7x. ठीक आहे, 7:1. ठीक आहे, 7x 4 वर्षापूर्वी. ठीक आहे, म्हणजे 7x - 4 आणि x - 4 बरोबर किती, 19:1. 4 वर्षापूर्वी 19:1 गुणोत्तर होते ना. मग काय करायचं, तिरपा गुणाकार करायचा. 7x - 4 1 ला गुणायचं, x - 4 19 ला गुणायचं. मग 19, आता पहिले यानं करू, 7x - 7 1 7, 7x - 4 1 4. ठीक आहे, बरोबर. आता याला करायचं x गुणिले 19, 19 1 1 19, 19 चूक 76. ठीक आहे, 19 चूक 76. आता काय करायचं, हे 7 इकडं मायनस होतील, हे 4 इकडं मायनस होतील. पहिले हे आपण नेक्स्ट पेजवर लिहून घेऊ. 7x - 4 19 - 76. लक्ष द्या,
7x मायनस 4 19 मायनस 76. ठीक आहे. आता लक्ष द्या, 19 मायनस 7 तर लक्ष द्या मित्रो, हे बघा, लक्ष द्या मित्रो, हे बघा, आपण काय आलं होतं ॲन्सर 7x मायनस 4 बरोबर 19 मायनस 76. बरोबर आहे. आता काय करायचं, हे 7x इकडे जाऊन मायनस होतील, मायनस 19च्या पुढे जाऊन मायनस होतील, हे मायनस 4 आहे 76ला मायनस होतील. म्हणजे कसं माहिती आहे का, लक्ष द्या, 19 मायनस 7 बरोबर 76 मायनस 4. तर 19 मायनस 4, 19 मायनस 7 जर केलं तर 12 येते, बरोबर 76 मायनस 4 केलं तर 72 येते. मग आता हे बरोबरमध्ये येते इकडं, मग हे 12 इकडं जाऊन भागिले म्हणून जातील 12. मग 12ला 72ला भागितलं तर 6 येते, 12 सकम 72. म्हणजे याचा आन्सर किती उरले 6. आणि क्वेश्चनकडे जाऊ आता. आईच्या व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती, 7:1. म्हणजे गुणोत्तर 7:1 आहे. 4 वर्षापूर्वी गुणोत्तर 19:1 होते. तर आजपासून 4 वर्षानंतर आईचे वय किती. आता यांचं आन्सर आले 7. मग आपल्याला कोणाचं वय काढायचं, आईचं. मग आईचं गुणोत्तर किती, 7 आहे. मग आईचं गुणोत्तर 7 आहे ना, आईचं गुणोत्तर 7 आहे, तर 7 गुणिले 6 करायचं. किती आलं, 7 गुणिले 6 केलं तर किती आलं, 42. बरोबर. आईचं वय किती आलं, आईचं वय आत्ता किती आलं, 42 आत्ता. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे बघा, आपलं आन्सर 6 आलं, तर आईचं गुणोत्तर 7 आहे. बरोबर आहे. मग 6 गुणिले 7 हे आलं 42. आईचं वय आत्ता सध्या आईचं वय 42 वर्ष. तर आजपासून विचारलं, आजपासून 4 वर्षानंतर आईची वय किती. मग 42 प्लस करा, 42 प्लस 4 बरोबर किती, 46. आजपासून 4 वर्षानंतर आईची वय 46. आता मुलीचं बघू. आता हे झालं, मुलीचं विचारलं नाही, पण तरी मी मुलीचं पण सांगतो की आपलं ॲन्सर किती आलं होतं, 6 आलं होतं. मग मुलीचं गुणोत्तर किती, 1. मग म्हणजे मुलीचं वय हे 6 वर्ष. मुलीचं वय किती आज, 6 वर्ष. मग 4 वर्षानंतर आईचं विचारलं तर 4 वर्षानंतर मुलीचं वय किती होईल, 6 प्लस 4. 4 वर्षानंतर मुलीचं वय 10 वर्ष होईल. ठीक आहे. म्हणजे आज आईच्या विचार क्वेश्चन आला, उद्या मुलीची विचार येऊ शकते. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. एका गाडीची किंमत, त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, एका गाडीची किंमत सुरुवातीस 15% वाढवली आणि पुढील वर्षी पुन्हा 15% कमी झाली, तर त्या गाडीची किंमतीत कोणता बदल होईल. आता लक्षात ठेवा, जेव्हा आहे ना एकाच टक्केवारीने ना वाढ आणि घट होते, तेव्हा नेहमी टक्केवारी ना घटच होते. ठीक आहे. आता बघा, 15% वाढवली, नंतर 15% घट झाली, 15 गुणिले 15%. बरोबर आहे. आता लक्षात ठेवा, 15 गुणिले 15 किती होते, 225 टक्केमध्ये घेतलं. बरोबर आहे. मग आता 2 झिरो आहे, 2 नंतर पॉईंट द्यायचा, म्हणजे 2.25 सोपा आन्सर निघायचं डायरेक्ट, 2.25% घट. हे शॉर्टकटमध्ये बरं का. नंतर कसं माहिती आहे का, 15% काढा, मायनस हे शॉर्टकट. नंतर कसं माहिती आहे का, की 15% वाढली म्हणजे 115 करा, त्याच्यानंतर मग परत 15 मायनस करा. ठीक आहे. मग 85 करा, 85% करा. हे असं ही लॉंग प्रोसेस आहे. ठीक आहे. मग त्याच्यापेक्षा ही शॉर्टकट प्रोसेस सांगितली मी तुम्हाला. परत लक्षात आहे, शॉर्टकट प्रोसेस काय माहिती आहे का, की 15% वाढ आणि 15% घट आणि 15% वाढ. मग 15% घट आणि 15% वाढ जर असली तर ती घटच असते. म्हणून आपण काय केलं, 15 गुणिले 15 भागिले 100. बरोबर. मग बरोबर 15चा गुणाकार किती आला, 225 भागिले 100. मग 2 झिरो आहे, 2 नंतर पॉईंट द्यायचा, 2.25. 2 नंबर नंतर पॉईंट द्यायचा, 2.25 घटच आहे, घट. चला नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या 25 क्रमावर समसंख्याची सरासरी किती, 63 नंबरचा. आता पहिल्या n क्रमावर समसंख्येची सरासरी नेहमी n+1 असते. आता 25 क्रमावर समसंख्येची, पहिल्या 25 क्रमावर समसंख्ये सरासरी विचारले. मग हे बघा, आता 25, हे बघा, संख्येची किंमत n+1. मग 25 + 1 बरोबर 26. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका टीव्हीची किंमत 20,000 होती, 20,000 आहे. टीव्हीच्या किमतीची हीच घसारा दरवर्षी 5% होती. 2 वर्षानंतर टीव्हीची किंमत किती. आता पहिल्या वर्षी 5% झाली, 20,000 होती. बरोबर आहे. आता पहिल्या वर्षी 5% घसारा झाली म्हणजे किती, 95% ना. ठीक आहे. 95 दोन्ही 190
95, ठीक आहे, 0 0 कटले, 95 दुने 190, 190 आणि ही 2 झिरोच्या देऊन टाकले, ठीक आहे. 19,000 रुपये आले. घट पकडून किती आले? 19,000. आणि दुसऱ्या वर्षी किती? दुसऱ्या वर्षी परत 5%. मग 19,000वर परत परत 5%. मग 19,000 गुणिले 95, सॉरी 95%. झिरो कटले, 2 झिरो कटले, 190 गुणिले 190 गुणिले 95, हे 95 आहे ना, हे 95. 190 गुणिले 95 बरोबर किती आला? याचं इथे 1850. हे दोघांचा गुणाकार. 1850 कुठे? हे 1850 त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन घेऊ. नंतरचा क्वेश्चन आहे, 280 प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्यांची जाडी 3.6 सेमी आहे, तर 630 प्रश्नपत्रिका, हे बघा 280 प्रश्नपत्रिका जाडीच्या गठ्ठ्यांची जाडी किती? 3.6. तर 630 प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्यांची जाडी किती? मग किती आहे? एक्स माहीत नाही. मग काय करायचं? तिरपा गुणाकार. 630 गुणिले 3.6 भागिले 280, ठीक आहे. मग करू. 630 गुणिले 3.6 भागिले 280, 0 काटला, काय उरलं? नंतर काय उरलं? 63 गुणिले 3.6 भागिले 28, ठीक आहे. एवढंच उरलं ना. मग याला 7 भाग जात आहे. 7 चुक 28, 7 63, ठीक आहे. मग काय उरलं? 9 गुणिले 3.6 भागिले 4, ठीक आहे. 9 गुणिले 3.6 भागिले 4 उरलं ना. काय उरलं होतं आपलं? 9 गुणिले 3.6 भागिले 4. आता समजा इथे पॉईंट इथं नाही, 3.6. आता समजा पॉईंट गृहीत नाही धरायचा, ती 4 भागायचा, 9 चूक 36, ठीक आहे. 9. मग आता परत पॉईंट द्यायचा. 9 गुणिले इथं पॉईंट काढला होता, पॉईंट द्यायचा 0.9, ठीक आहे. मग किती आला? 9 गुणिले 0.9 आलायचं. मग 9 परत पॉईंट काढून घ्यायचा आणि गुणाकार करायचा. 9 81, 81 आलं. पण एका पहिला पॉईंट होता, एका संख्येनंतर पॉईंट द्यायचा. 8.1 त्याचा आन्सर. म्हणजे काय करायचं की भागाकार करताना किंवा गुणाकार करताना पॉईंट गृहीत नाही धरायचा. तेवढं अगोदर गुणाकार भागाकार करून घ्यायचा, त्याच्यानंतर ज्या नंबर नंतर पॉईंट होता त्या नंबर नंतर पॉईंट द्यायचा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, एक वस्तू छापील किमतीपेक्षा 10% कमी किमतीने खरेदी केली आणि छापील किमतीपेक्षा 10% जास्त किमतीने विकली, तर काय होईल? 10% फायदा, 20% फायदा, ठीक आहे. तर चला बघू. आता समजा वस्तूची छापील किंमत 100 रुपये म्हणून, बरोबर आहे. वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे आणि खरेदी किंमत किती केली? 10% कमी ना, 10% कमी केली. मग 10% कमी, छापील किंमत 100 रुपये आहे. मग 10% कमीनं खरेदी केली म्हणजे किती रुपयात कमी खरेदी केली? ती 90 रुपयात खरेदी केली, बरोबर आहे. आणि मग 10% जास्त म्हणजे विकली किती तिच्यात? ही झाली खरेदी. मग आता विक्री किती? 10% जास्त नाही, 10% जास्त विकली ना. मग ही झाली ही झाली छापील किमतीवर 10% जास्त म्हणजे 110 रुपयाने विकली ती, बरोबर आहे का. मग नफा किती आला? ही विक्री किंमत आणि खरेदी किंमत. मग नफा किती आला? 110 मायनस 90, किती आला नफा? 20 रुपये. नफा याला 20 रुपये, बरोबर आहे का. कारण 100 ही झाली छापील किंमत, 10% कमी घेतली म्हणजे 90 रुपयाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत 10% शिल्लक म्हणजे 100 छापील किंमतीवर 10% शिल्लक म्हणजे 110ला विकली. मग 110 मायनस 90 बरोबर 20. ही 20 काय झाला? नफा झाला. 20 काय झाला? नफा. मग नफा टक्केवारीमध्ये घ्यायचा आता. मग नफा टक्केवारीमध्ये घेताना 20 भागिले 90 काय खरेदी किंमत आहे बरं काही. खरेदी किंमत म्हणजे नफा म्हणजे टक्केवारीत काढताना नफा भागिले खरेदी किंमत, ठीक आहे, गुणिले 100 असं याचं स्ट्रक्चर आहे. मग हा 0 काढला. मग काय उरलं? 200 भागिले 9. 200 भागिले 9. मग 200 भागिले 9 जर केलं तर काय येते? 22.22. कारण बघा ना, 9 जर भागलं, 9 1 9, 9 2 18, बरोबर. किती उरली? 2. मग परत 20 झाले, 9 परत 9 2 18, परत 2 उरतात, परत पॉईंट म्हणजे 22.22 येते त्याचा आन्सर, ठीक आहे. 22.22 येते. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन 67 नंबरचा, लक्ष द्या. एका कोणाच्या
काटकोनाचे माप व त्याच्या कोणाच्या पूरक कोणाचे माप एकाच 4 पट आहे तर त्या कोणाचे माप किती? आता काटकोन कितीचं आहे? 90चं असते. काटकोन कितीचं आहे? 90 हां, माप त्याच्या पूरक कोणाच्या एकाच 4 पट. ठीक आहे. मग आता काटकोन किती आहे? 90 - x हां, आणि पूरक कोण किती? पूरक कोण 180. 180 - x. ठीक आहे. मग आता 4 पट. मग काय करायचं? 90 - x बरोबर एकाच 4. 180 - x. मग हे 90 इकडे गुणाकार होईल याचा. मग 9 चूक 36 360 -4 1 4. हे याचा 4 ने x ला गुणन बरोबर. हे किती? 180 - x. मग आता पुढं काय होईल माहिती आहे का? 360 हे 180 इकडे जातील आणि हे 4x इकडे जातील. म्हणजे कसं होईल माहिती आहे का? 360 - 180 बरोबर 4 - x. आता 360 मधून 180 गेले तर 180 उरते. 4 मधून x गेला तर 1 उरते. ठीक आहे. मग आता लक्षात ठेवा 360 - 180 बरोबर 4 - x. मग उरते काय? 180 बरोबर 3x उरते. मग आता हे तीन इकडे बरोबर मध्ये इकडे भाग करते असं होते. 180 भागिले 3 3 1 3 3 7 18. हा 0 इथं गेला. बरोबर याचा आन्सर काय राहिला? बरोबर याचा आन्सर येते 60. हां, 9 व 10 नंतरचा कोण आहे? 9 व 10 या संख्येचा मसावी किती? आता मसावी काढताना असं मेथड आहे 9 व 10. पण इथं असं मसावी काढता येणार नाही. कसं काय माहिती आहे का? कारण 9 आणि 10 हे काय माहिती आहे का? ह्या क्रमवार संख्या आहे. क्रमवार संख्या आहे. क्रमवार. ठीक आहे. या क्रमवार संख्या आहे. मग इथं लक्षात ठेवा की कोणत्याही 2 क्रमवार संख्यांचा मसावी ना नेहमी एकच असते. कोणत्याही 2 क्रमवार संख्यांचा मसावी नेहमी एकच असते. ठीक आहे. कारण काय माहिती आहे का? कारण त्यांच्यामध्ये एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नसते ना. एक हा सामायिक अवयव असते. एक व्यतिरिक्त कोणता सामायिक अवयव नसते म्हणून त्यांचा मसावी तेवढाच येते. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे 2 मूळ संख्यांचा गुणाकार 143 आहे त्यांचा मसावी किती? आता लक्ष ठेवा कोणत्याही 2 मूळ संख्येमध्ये ना एक शिवाय दुसरा कोणताही सामायिक विभाजक नसतो. कोणत्याही 2 मूळ संख्येमध्ये हा एक सामायिक विभाजक असतो. किती असतो? सामायिक विभाजक हा एकच असतो. बरोबर आहे. एक शिवाय दुसरा कोणताच नसतो. बरोबर आहे. म्हणून 2 किंवा अधिक मूळ संख्यांचा मसावी ना नेहमी एकच येते. याचं पण आन्सर एकच. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन. 2 वर्तुळाच्या त्रिज्या 2 वर्तुळांच्या त्रिज्या 3/8 या प्रमाणात आहेत तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? आता त्रिज्या दिला. आता लक्षात ठेवा वर्तुळाचे क्षेत्रफळ कसं माहिती आहे का? वर्तुळाचे क्षेत्रफळ पाया r² बरोबर आहे. पण काय माहिती आहे का? जेव्हा 2 वर्तुळाच्या त्रिज्यांचे ना गुणोत्तर दिले जाते हे इथे दिले. जेव्हा 2 वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर दिले जाते ना बरोबर आहे गुणोत्तर दिले तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे ना त्रिज्येच्या वर्गाचे गुणोत्तरचे एवढे असतील. म्हणजे हे जे त्रिज्या आहेत ना त्याचे हे बघा आता काय दिले? त्रिज्याचे गुणोत्तर दिले. मग त्रिज्याचे गुणोत्तर जर दिले तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर ह्या त्रिज्येच्या गुणोत्तराच्या 3/8 ह्या त्रिज्येच्या गुणोत्तराच्या वर्गाचे एवढे असते. वर्गाचे एवढे. मग आता 3/8चा काय काढावं लागेल? वर्ग काढावं लागेल. 3चा वर्ग 8चा वर्ग. मग चला काढू 3चा वर्ग 8चा वर्ग 3चा वर्ग 9 8चा वर्ग 64. मग 9 64 इथेच आन्सर. मित्रो पुणे शहरातील पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपरमधले मॅथचे क्वेश्चन आपण याचं पूर्णपणे व्यवस्थित अनालिसिस पाहिलं. जर तुम्हाला काही क्वेश्चनवरती डाऊट असेल तर तुम्ही बिनधास्त मेसेज करू शकता. त्याचा रिप्लाय तुम्हाला भेटेल. वाटलास तर टेलिग्रामची लिंक टाकतो. टेलिग्रामवर मेसेज पाठवा किंवा यूट्यूबद्वारे मेसेज पाठवा. कसाही पाठवा. काही डाऊट असेल तर सांगा. आणि विशेष म्हणजे आपले जे काही टेस्ट सिरीज चालू होणार आहे 21 जानेवारीपासून ते 21 जानेवारीला आपल्या टेलिग्रामवर टेस्ट सिरीज पडतील. 21 किंवा 22 जानेवारी 100% पडतील. त्याचं एक्सप्लेशन व्हिडिओ आपण 100% टाकू. 4ही ऑप्शनचं व्यवस्थित एक्सप्लेशन केलेलं असेल. चारही पर्यायाचं सविस्तर विश्लेषण केलेलं असेल. तर बिंदास मित्र चॅनलला जॉईन करा. मित्रांना सेंड करा. आणि आपल्या टेस्ट सिरीज ह्या फ्रीमध्ये आहेत. त्यांचे कोणतेही चार्जेस नाही. तर थांबू इथं. उद्या दुसरं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस घेऊ आपण.